नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच शिवजयंती आहे. म्हणल्यावर काहीतरी छान विशेष असा पदार्थ झालाच पाहिजे ना. तर आज आपण करत आहोत सिंहगडवर मिळणारी मस्त अशी लाल चुटूक झणझणीत अशी कांद्याची चटणी. ही चटणी करायला फक्त 2 मिनिटं लागतात. आता ही चटणी ना स्पेशली कांदा भजी बरोबर दिली जाते, पण त्याचबरोबर भरीत भाकरी किंवा पिठलं भाकरी याबरोबर सुद्धा दिली जाते. ह्याच्या व्यतिरिक्त आपण यांना पिठल्याची रेसिपी सुद्धा ना मागच्या वेळेला केलेली आहे. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देते. दोन्ही पदार्थ नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय शिवराय. 3, 2, 1. सिंहगड स्पेशल कांद्याची चटणी करण्यासाठी आपल्याला ना 2 मीडियम कांदे लागणार आहेत. ते मी ना स्वच्छ ना सोलून धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे जे कांदे आहेत ते छान बारीक चिरून घेणार आहे. बरं, बारीक चिरण्याचं कारण काय माहिती का, की आपली जी चटणी आहे ती छान मिळून येते ना, यासाठी. दोन्ही कांदे आपण ना मस्त असे बारीक चिरून घेतलेत. आता हे जे कांदे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. कांदा आपण बाउलमध्ये काढलाय, त्यात ना आता चवीप्रमाणे मीठ, थोडासा लिंबाचा रस म्हणजे चव बॅलन्स करण्यासाठी, तिखटपणासाठी 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, छान असा लाल चुटूक रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, ती तुम्ही अंदाजे 1 ते 1.5 चमचा घालू शकता. आता आपण ना ह्याच्यासाठी एक फोडणी करणार आहोत. आपण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. या चटणीसाठी आहे ना तेल जरा जास्त लागतं. त्यात आता पाव चमचा हिंग. आपली फोडणी तयार आहे. आता आपण ही ह्याच्यावर ओतून घेऊया. आता आपण ही चटणी जी आहे ती छानपैकी मिक्स करून घेऊयात, म्हणजे त्याचे फ्लेवर्स जे आहेत ते उतरतील याच्यात. आपण ना चटणी छान मिक्स करून घेतलेली. आता सर्व करूया. मंडळी, शिवजयंती विशेष मस्त अशी ना सिंहगडवरची एकदम चविष्ट लाल चुटूक अशी कांद्याची चटणी तयार आहे. ही तुम्ही आहे ना भाकरीबरोबर खाऊ शकता, कांदा भजी किंवा कुठल्याही भजीबरोबर नक्कीच सर्व करू शकता.